बघा आज आपण काय आहे की इन्व्हर्जन मेथडचे प्रॉब्लेम बघणार आहे. ठीक आहे, आधीच्या लेक्चरमध्ये आपण ॲडजॉइंट, इन्व्हर्स, डिटर्मिनंट आणि कोफॅक्टर हे सगळे पॅरामीटर्स बघितले होते. त्याच्यानंतर ना आता आपल्याला बघायचं आहे इन्व्हर्जन मेथड. इन्व्हर्जन मेथडचे आपण स्टेप्स पण बघितले होते लास्ट लेक्चरमध्ये. स्टेप बघा आपण इथं लिहिलेल्या होत्या. स्टेप काय काय फॉलो करायचे आहे. तर फर्स्ट स्टेप आहे राईट द इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म. ए म्हणजे काय, कोइफिशियंट मॅट्रिक्स. एक्स म्हणजे काय, व्हेरिएबल मॅट्रिक्स. आणि इक्वल्स टू कॉन्स्टंट मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं. त्याच्यानंतर न डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचा कोइफिशियंट मॅट्रिक्सचा. मग कोइफिशियंट मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केल्यानंतर ना तुम्हाला समजणार जर तो नॉट इक्वल्स टू 0 आला तर तिचा इन्व्हर्स काय राहणार आहे, एक्झिस्ट राहणार आहे. तर त्यावेळेसच ह्या मेथडने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार आहे. ठीक आहे, मग इथं सांगितलं आहे सी दॅट डिटर्मिनंट नॉट इक्वल्स टू 0. डिटर्मिनंट काय आला पाहिजे, नॉट इक्वल्स टू 0 आला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर दिलं फाइंड द को फॅक्टर मॅट्रिक्स. नंतर काय करायचं, को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं. को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट केल्यानंतर त्याचा काय घ्यायचा, ट्रान्सपोज घेतल्यानंतर तो ॲडजॉइंट इज इक्वल्स टू ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स. मग आपल्याला काय भेटलं, ॲडजॉइंट. मग बघा इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे, इन्व्हर्स इज इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट इंटू ॲडजॉइंट मॅट्रिक्स. जर केलं तर आपल्याला काय भेटतो, ए इन्व्हर्स. मग काय करायचं, ही जी इक्वेशन आहे ए इंटू एक्स वाय इक्वल्स टू एक्स वाय, या इक्वेशनमध्ये काय की दोन्ही बाजूंना ए इन्व्हर्सनी मल्टिप्लाय करायचं. ए इन्व्हर्स इंटू एक्स, ए इन्व्हर्स इंटू ए इंटू एक्स इक्वल्स टू ए इन्व्हर्स इंटू वाय. वाय म्हणजे कॉन्स्टंट मॅट्रिक्स. मग बघा ए इंटू ए इन्व्हर्स काय होईल, आय मॅट्रिक्स होईल. आय इंटू एक्स काय येतं, आय इंटू एक्स. आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एक्स जर केलं तर एक्सच भेटणार आहे. ठीक आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एनी मॅट्रिक्स, आपल्याला तोच मॅट्रिक्स ॲज आन्सर भेटतो. ठीक आहे, मग ए इन्व्हर्स इंटू वाय. मग ए इन्व्हर्स इंटू वाय जर केलं तर आपल्याला व्हेरिएबल्सचे व्हॅल्यू भेटणार आहे कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, मग हेच आपण इथं ह्या स्टेप्स लिहिलेले आहे. तर आता आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आणि त्यावेळेस आपल्याला समजणार की एक्स वाय झेड कसे फाइंड आउट करायचे. ठीक आहे, मग आता आपण या स्टेप्स फॉलो करणार नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये. तर बघा क्वेश्चन हा पेपरला आलेला क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन कसा येतो बघा, पेपरमध्ये 6 मार्कासाठी फिक्स 100% क्वेश्चन येतो पेपरमध्ये. आतापर्यंत जे 4 पेपर झाले तर 4ही पेपरमध्ये प्रत्येक वेळेस क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, तर बघा आता युजिंग द मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड काय सांगितलं आहे, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड यूज करायची. सॉल्व द फॉलोइंग सिस्टम ऑफ इक्वेशन. मग आपल्याला इथं इक्वेशन्स दिलेले आहे. तर इक्वेशन दिलेले आहे एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 6, 3x मायनस वाय प्लस 3z इक्वल्स टू 10, 5x प्लस 5y मायनस 4z इक्वल्स टू 3. मग बघा आता सोल्युशनमध्ये सगळ्यात पहिले गिवन इक्वेशन ॲज इट इज लिहायचे. काय करायचं, गिवन इक्वेशन ॲज इट इज लिहायचे. ठीक आहे, मग गिवन इक्वेशन काय काय दिलेलं आहे, तर गिवन इक्वेशन दिलेलं आहे एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 6 दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेले आहे 3x मायनस वाय प्लस 3z इक्वल्स टू 10 दिलेलं आहे. आणि नंतर दिलेलं आहे 5x प्लस वाय मायनस 4z इक्वल्स टू 3 दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला 3 इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे, मग आपण आता गिवन इक्वेशन लिहिलं. सगळ्यात पहिले काय करायचं, ह्या इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं. मग लिहा द इक्वेशन राईट इन मॅट्रिक्स फॉर्म. मॅट्रिक्स फॉर्म. मग मॅट्रिक्स फॉर्ममध्ये बघा आता कोणता मॅट्रिक्स लिहायचं, पहिले कोइफिशियंट मॅट्रिक्स. मग आता बघा इथं काय की प्रत्येक इक्वेशनमध्ये 3 व्हेरिएबल दिलेले आणि प्रत्येक व्हेरिएबलला एक काहीतरी कॉन्स्टंट आहे. मग कोइफिशियंट आहे. ठीक आहे, म्हणजे कोइफिशियंट. आता इथं एक्सचा कोइफिशियंट काय आहे, इथं 1. इथं काय आहे 1. त्याच्यानंतर ना वायचं कोइफिशियंट काय आहे 1 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट झेडचं कोइफिशियंट काय आहे पुन्हा 1 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना एक्सचा कोइफिशियंट इथं 3. त्याच्यानंतर इथं काय आहे वायचं कोइफिशियंट -1. त्याच्यानंतर ना इथं 3चं कोइफिशियंट, झेडचं कोइफिशियंट 3 आहे. ठीक आहे, इथं 5चं कोइफिशियंट, एक्सचं कोइफिशियंट इथं 5. त्याच्यानंतर इथं 5. त्याच्यानंतर इथं काय आहे -4. म्हणून इथं कोइफिशियंट लिहिली इंटू व्हेरिएबल मॅट्रिक्स काय इथं 3 व्हेरिएबल आहे, एक्स वाय आणि झेड इक्वल्स टू कॉन्स्टंट कोणते तर 6, 10 आणि इथं आहे 3. ही काय 3 कॉन्स्टंट आहे.
मग बघा हा कोइफिशियंट मॅट्रिक्स, या कोइफिशियंट मॅट्रिक्सला काय म्हणायचं, ए मॅट्रिक्स. त्याच्यानंतर व्हेरिएबल मॅट्रिक्सला काय म्हणायचं, एक्स मॅट्रिक्स. आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्सला मी इथं बी नाव देणार आहे. ठीक आहे, तुम्ही काही नाव देऊ शकता तुमच्या मनानुसार, अल्फाबेटिकली तुम्हाला जे वाटलं ते नाव देऊ शकता, पण मी काय देते, बी नाव दिलंय. ठीक आहे. मग आता बघा आपण हे कशाच्या फॉर्ममध्ये लिहिल्या, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिल्या. आता एखाद्याला वाटू शकतं की हे मॅट्रिक्स फॉर्म असं का लिहिलं असतं, वेगळ्या पद्धतीने का नाही लिहिलं. मग इथं हा जो व्हेरिएबल मॅट्रिक्स आहे तो 3x3चाच का लिहिला, 3x1चाच का लिहिला, असं का नाही लिहिला. तर बघा तुम्हाला मी सांगतो इथं. तर आता बघा आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन जर केलं तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग बघा 1 × x प्लस हा 1 × y प्लस नंतर काय येणार 1 × z इक्वल्स टू. आता ॲज पर द रूल ऑफ इक्विलिटी हा जो एलिमेंट आहे हा याच्या इक्वल्समध्ये राहणार. म्हणजे पुन्हा आपल्याला काय भेटणार आहे, x + y + z = 6. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला परत भेटणार आहे, म्हणून आपण याला अशा फॉर्ममध्ये लिहिलं. ठीक आहे. नाही तर काही जणांना वाटतं सर असंच का लिहितं, काही जणांना प्रश्न पडतो. तर मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला पुन्हा गिवन इक्वेशन ॲज इट इज भेटून जातं, म्हणून आपण याला अशा फॉर्ममध्ये लिहितो. आता बघा आता कोइफिशियंट मॅट्रिक्स जो आहे त्याचं काय करायचं, आता इथं लिहा सेकंड स्टेप. ही काय होती, फर्स्ट स्टेप होती याच्या फॉर्ममध्ये लिहायचं. सेकंड स्टेप काय आहे, कॅल्क्युलेट डिटर्मिनंट ऑफ ए. मग बघा आता ए मॅट्रिक्स काय इथं, मग आता मॅट्रिक्स ए जो दिलेला आहे म्हणजे कोइफिशियंट मॅट्रिक्स, त्याला काय करायचं तुम्ही डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहा. कशामध्ये लिहायचं, डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये कोइफिशियंट मॅट्रिक्स लिहा. ए डिटर्मिनंट ऑफ ए, मग याचे एलिमेंट काय 1 1 1 3 -1 3. इथं हे 5 5 आणि इथं काय -4. ठीक आहे. मग हा दिलेला डिटर्मिनंट. आता हा डिटर्मिनंट काय करा, सॉल्व करायचं. मग सॉल्व करताना काय करायचं, एका रोच्या अबाउट एक्सपांड करायचं. मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे साइन कन्व्हेन्शन, तुम्ही कुठल्या पण रोच्या अबाउट एक्सपान्शन करू शकता. पण ज्या आपण रोच्या अबाउट एक्सपान्शन करणार त्या रोचं काय करायचं, साइन कन्व्हेन्शन यूज करायचं. मग फर्स्ट रो असेल तर प्लस मायनस प्लस, सेकंड रो असेल तर मायनस प्लस मायनस, आणि थर्ड असेल तर प्लस मायनस प्लस. किंवा कुठल्या पण कॉलमच्या अबाउट पण तुम्ही एक्सपांड करू शकता. म्हणजे आपण कॉलमच्या अबाउट एक्सपान्शन करणार आहे त्या कॉलमचं साइन कन्व्हेन्शन यूज करायचं. मग आता आपण काय करणार, या फर्स्ट रोच्या अबाउट काय करणार, एक्सपांड करणार. या फर्स्ट रोच्या अबाउट जर एक्सपान्शन केलं तर बघा मग आता काय येणार 1. मग 1ला काय प्लस साईन घ्यावं लागेल, +1. आणि इथं याचं मायनर लिहायचं. मग बघा आता हा एलिमेंट सोडून द्यायचा, याच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून राहिलेले एलिमेंट. इथं काय -1, नंतर इथं हे 3, इथं हे 5, नंतर इथं हे -4. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड एलिमेंट काय 1 आहे, पण याला मायनस साईन येणार -1 इंटू त्याचा मायनर लिहा. आता त्याचा मायनर लिहिल्यावर याच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचं. 3 3 5 -4 3 3 5 -4. ठीक आहे. त्यानंतर +1. आता हा +1 आहे. ठीक आहे. याच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या, मग त्याची मायनर लिहायची. म्हणजेच हे आणि हे सोडून द्यायचं. 3 -1 5 5. इथं काय येणार 3 -1, इथे येणार 5, इथे येणार पुन्हा 5. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता हा 1 इंटू ब्रॅकेटमध्ये -1 × -1 × 4 -1 इंटू -4 काय येणार +4 येणार. 5 3 15. ठीक आहे. त्याच्यानंतर -1 तसंच 3 चौक 12, पण -12 येणार, आणि 3 5 15 -15. त्याच्यानंतर नेक्स्ट प्लस काय 1, हा काय +1 ब्रॅकेटमध्ये 3 5 15 मायनस 5 इंटू -1 -5. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता इथं काय येणार 1 इंटू ब्रॅकेटमध्ये -11. त्याच्यानंतर -1 इंटू मायनस काय होणार प्लस होणार. 15 आणि 12 किती झाले 7, आणि इथं 2 27 येणार -27. त्याच्यानंतर +1. आता बघा मायनस काय होणार प्लस होणार, म्हणजे इथे येणार 20. बघा इथं काय येणार -11
मायनस मायनस प्लस 27 प्लस 20. ठीक आहे, म्हणजे याचा डिटर्मिनंट किती आला बघा आता. तर याचा डिटर्मिनंट जो आहे तो येणार 27 प्लस 20 37. 37 मायनस 11 म्हणजे 27मधून एक गेले, नाही 27 प्लस 27 प्लस 20 36. 47. 47 मायनस 11 जर केलं तर किती येणार आहे, 47 मायनस 10 म्हणजे ते येणार 37. 37मधून एक गेला, खाली राहिली -36, सॉरी +36. मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली 36. मग डिटर्मिनंट ए इक्वल्स टू 36. मग बघा इथं लिहायचं डिटर्मिनंट ए नॉट इक्वल्स टू 0. हेन्स ए इनवर्स इज एक्झिस्ट. ए इनवर्स इज एक्झिस्ट. ए इनवर्स काय आहे, एक्झिस्ट आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला ए इनवर्स फाइंड आउट करायचं. मग ए इनवर्स फाइंड आउट करायसाठी काय करावं लागेल, आधी आपल्याला ॲडजॉईंट फाइंड करावं लागेल. ॲडजॉईंट फाइंड आउट करावं लागेल. ॲडजॉईंट फाइंड आउट करायच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करावं लागेल. मग आता काय करायचं, को फॅक्टर फाइंड आउट करायचे प्रत्येकाची. ठीक आहे, मग आता आपण को फॅक्टर फाइंड आउट करू. पुढच्या पेजवरती बघा आता. मग पुढच्या पेजवरती लिहायचं इथं फाइंड. आता ही किती स्टेप आहे, थर्ड स्टेप आहे. फाइंडिंग को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स. आता काय करायचं, प्रत्येक एलिमेंटचे को फॅक्टर फाइंड आउट करायचे. ठीक आहे, तर बघा आता को फॅक्टर फाइंड आउट करायची. को फॅक्टर फाइंड आउट करताना काय करायचं, पेजला डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचं. ठीक आहे, डिस्ट्रीब्यूट केलं. तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून पण काढू शकता किंवा 1 बाय 1 एका खाली लिहून पण काढू शकता. ठीक आहे, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं करू शकता, तसं काही नाही. ठीक आहे, आता काय करायचं, आपल्याला प्रत्येकाचे को फॅक्टर फाइंड आउट करायचे. आता मी पाठीमागच्या पेजवरून मॅट्रिक्स कॉपी करून घेतो. ठीक आहे, आता मॅट्रिक्स कोणता कॉपी करायचा, तर हा मॅट्रिक्स कॉपी करू. ठीक आहे, कोएफिशिएंट मॅट्रिक्स कॉपी करून घेऊ, म्हणजे आपल्याला त्याची मायनर वगैरे लिहायला काही अडचण यायची. ठीक आहे, कंट्रोल-C, कंट्रोल-V. ठीक आहे, याचा कलर चेंज करतो, इथं ग्रीन कलर केला. ठीक आहे, आता बघा फर्स्ट एलिमेंटचे मायनर फाइंड आउट करायचं. मग फर्स्ट एलिमेंटचा जो मायनर आहे त्याला आपण नाव देऊ सपोज A11. ठीक आहे, कॅपिटल A11 किंवा तुम्ही C11 पण देऊ शकता, जसं कोएफिशिएंट म्हणलंय, को फॅक्टर म्हणलंय तर को फॅक्टरचं C येतो. तुम्ही C पण नाव देऊ शकता, तुम्हाला जे वाटलं ते देऊ शकता. बट आपण इथं नाव देणार आहे आता A11. पेन चेंज करू, मग नाव काय द्यायचं, A11. मग आता बघा तुम्हाला मी एक साइन कन्व्हेन्शनचा मॅट्रिक्स सांगितला होता, की साइन कन्व्हेन्शनचा मॅट्रिक्स काय राहतो, की प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस आणि प्लस मायनस प्लस. किंवा याच्यानुसार बघा आता हा रो जो आहे 1 आहे आणि कॉलम पण 1 आहे. 1 + 1 काय होतं 2, म्हणजे कोणता नंबर आहे, इवन नंबर आहे. इवन नंबर असेल तर कोणतं साईन येतं, पॉझिटिव्ह. बघा फर्स्ट एलिमेंट काय आहे, 1 आहे. फर्स्ट एलिमेंट काय आहे, 1 आहे. ठीक आहे, मग 1चा जो रो नंबर तो पण 1 आहे, कॉलम नंबर पण 1 आहे. ठीक आहे, म्हणून याला कोणतं साईन येणार आहे, प्लस. प्लस आता प्लसमध्ये 1चा मायनर लिहायचं, म्हणजे हा याच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचं, राहिलेली एलिमेंट लिहायची. मग राहिलेली एलिमेंट काय आहे इथं, -1 3
नंतर इथं आहे 5 आणि इथं आहे -4. तर बघा मग आता इथं काय होणार, A11 काय येणार बघा आता -4 × -1 हे येणार आहे 4 -5 त्रिक 15. त्याच्यानंतर +1 जरी मल्टिप्लाय केलं काही फरक पडत नाही, म्हणजे इथं काय येणार आहे -11 येणार आहे. A11 काय आला -11 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे आपला A12. मग A12 एलिमेंट कोणता आहे 1 आहे आणि त्याच्या करस्पॉन्डिंग त्याचा रो नंबर काय 1 आणि कॉलम नंबर आहे 2. मग बघा 1 + 2 जर केलं तर काय येतं 1 + 2 3 म्हणजे काय ऑड नंबर आहे. ऑड नंबर म्हणजे याला साईन कोणता येणार आहे मायनस, किंवा इथं बी मायनस दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता याचा मायनर लिहायचं, काय लिहायचं मायनर. ठीक आहे. मग आता 1चा मायनर काय येणार, याच्या करस्पॉन्डिंग रो सोडून द्या आणि याच्या करस्पॉन्डिंग कॉलम सोडून द्या. 3 3 5 -4. इथं लिहायचं 3 3 5 -4. ठीक आहे. मग बघा आता मायनस साईन ब्रॅकेटमध्ये -4 × 3 -12 -5 त्रिक 15. मग बघा आता इथं मायनस ऑफ ब्रॅकेट, आता काय की -12 -15 किती येणार -27 आणि मायनस मायनस प्लस म्हणजे इथे येणार आहे 27. मग A12 किती आला 27 आला. ठीक आहे. मग आता तसंच A13 फाइंड आउट करायचं. मग A13चा एलिमेंट कोणता आहे 1 आहे. कोणता आहे 1. 1ची रो नंबर, तो 1चा रो नंबर आहे 1 आणि कॉलम नंबर आहे 3. मग बघा 3 + 1 + 3 4 होतं, म्हणजेच याला साईन येणार आहे प्लस. मग याचा करस्पॉन्डिंग मायनर लिहा. मग बघा आता ह्या 1च्या करस्पॉन्डिंग बघा ही रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा. 3 - 1 5 5. मग इथे येणार 3 - 1, इथे येणार 5 आणि इथं पण येणार 5. ठीक आहे. मग बघा आता याचं मल्टिप्लिकेशन होणार. मल्टिप्लिकेशनमध्ये 5 त्रिक 15, त्याच्यानंतर -5 आणि याच्या इथं काय आहे बाहेर प्लस साईन आहे. ठीक आहे. मग प्लस साईननं काही फरक पडणार नाही, म्हणजेच 15 प्लस मायनस काय होणार +5, म्हणजेच हा येणार आहे 20. मग A13 किती आला 20 आला. ठीक आहे. तर मी हे जरा बाजूला घेतो. ठीक आहे. याला खाली घेतो इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता नेक्स्ट एलिमेंट काय आहे A21, कारण की 2 नंबरची रो स्टार्ट झाली म्हणून इथं 2 आणि फर्स्ट नंबरचं कॉलम म्हणून 1. मग A21 मधला फर्स्ट एलिमेंट इथं 3. मग 3ची रो नंबर काय आहे 2 आहे आणि कॉलम नंबर 1 आहे. मग 2 + 1 काय येणार आहे ऑड नंबर येणार आहे. ऑड नंबर म्हणजेच मायनस साईन, किंवा इथं याच्यानुसार जर बघितलं मायनस प्लस मायनस म्हणून मायनस साईन. आता याचा करस्पॉन्डिंग मायनर लिहा. मग हा सोडून द्यायचा हा रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा, म्हणजे 1 1 5 -4 1 1 5 -4. ठीक आहे. त्याच्यानंतर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मायनस ब्रॅकेटमध्ये, आता मायनस साईन असल्या ब्रॅकेटमध्ये टाकायचं. -4 × 1 -4 -5 × 1 5. ठीक आहे. बघा -4 आणि -5 यांचं काय होणार ॲडिशन होणार, पण साईन मायनस येणार म्हणजे -9. मायनस प्लस म्हणजे इथं काय आलं 9. मग A12 किती भेटला आपल्याला, सॉरी A21 काय आला पॉझिटिव्ह आला. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ही लाईन वर घेऊ. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट एलिमेंट आहे A22. मग आता A22 एलिमेंट कोणता आहे -1. कोणता आहे -1. -1ची करस्पॉन्डिंग रो आहे 2 आणि कॉलम पण काय आहे 2 आहे. मग त्याला साईन कोणता येणार आहे प्लस येणार. ठीक आहे. मग बघा आता याचे करस्पॉन्डिंग मायनर लिहा, म्हणजे ही रो सोडून द्यायची, हा कॉलम सोडून द्यायचा, ही रो सोडून द्यायची. 1 1 5 -4. इथं येणार आहे 1 1 5 -4. ठीक आहे. तर मग आता याचा फाइंड आउट करा. हा प्लस साईन ब्रॅकेट -4 × -4 × 1 -4 -5 1 5
मग बघा इथं काय आहे की बाहेर प्लस साईन, त्याच्यामुळे त्याला काय फरक पडणार नाही. इथं प्लस आणि ब्रॅकेटमध्ये येणार -9, म्हणजेच इथं काय येणार आहे -9. मग A22 काय आला -9 आला. नंतर ना आता एक फाइंड आउट करायचा A23 एलिमेंट कोणता आहे 3 आहे. आणि त्याची करस्पॉन्डिंग रो काय येणार आहे 2 आणि कॉलम नंबर येणार आहे 3. मग 2 + 3 5 होतं, म्हणजे याला येणार मायनस साईन. याचा मायनर लिहा, 3चा मायनर काय आहे, याच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. 1 1 5 5, इथे येणार 1 1 5 आणि 5. ठीक आहे. मग बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 5 1 5, बाहेर मायनस साईन तसं लिहायचं, 5 1 5 आणि 5 1 5, म्हणजे इथं काय येणार आहे 5 - 5 0, म्हणजेच A23 काय आला आपला 0 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे A31च्या पोझिशनला कोण आहे 5 इथं. मग 5च्या करस्पॉन्डिंग रो नंबर किती आहे 3 आहे आणि कॉलम नंबर किती आहे 1 आहे. मग 3 + 1 4 येतं, म्हणजे याला येणार आहे प्लस साईन. किंवा तुम्ही हा मॅट्रिक्स पार्ट झाला असेल प्लस मायनस प्लस, थर्ड रो असली तर प्लस मायनस प्लस. मग आता याच्या करस्पॉन्डिंग रो आणि मायनर लिहा. मग ही रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा. मग इथे येणार आहे 1 1, त्याच्यानंतर ना -1 आणि 3. मग बघा इथं मल्टिप्लिकेशन होणार, प्लस ब्रॅकेटमध्ये 3 मायनस -1 × 1 -1. ठीक आहे. मग इथे येणार मायनस मायनस प्लस प्लस, बाहेरमध्ये 3 + 1, म्हणजे इथे येणार आहे 4. काय येणार आहे 4. A31 किती आला आपला 4 आला. त्याच्यानंतर हा मॅट्रिक्स साईडला घेतो ना, त्याला इथे घेऊ आपण. ठीक आहे, नको नाही तर इकडे घेऊ. छोटा करू का? ठीक आहे, इथं ठेवतो. मग बघा आता नेक्स्ट एलिमेंट A32 म्हणजेच एलिमेंट कोणता आहे इथं 5 आहे. कोणता आहे 5. मग 5चा रो नंबर काय आहे 3 आहे आणि कॉलम नंबर काय आहे 2 आहे. मग 3 + 2 5. 5 म्हणजेच ऑड नंबर म्हणजे मायनस साईन. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट आता काय करायचं, याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचा. 1 1 3 3, इथे येणार 1 1 3 आणि 3. ठीक आहे. मग इथं बघा -1 3 1 3, -3 1 3, मग 3 - 3 काय होणार 0, म्हणजे A32 किती आला 0 आला. त्यानंतर नेक्स्ट आहे A33 मध्ये बघा तर तिसरा एलिमेंट आहे -4, त्याचा रो नंबर येणार आहे 3 आणि कॉलम नंबर पण काय येणार आहे 3. मग बघा याला साईन येणार आहे प्लस, मग याचा मायनर काय येणार आता 1 1 3 -1 1 1 3 -1. मग इथं काय येईल प्लस 1 × -1 -1, 3 × 1 3. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय येणार मग -1 × -1 × -4 -3 -4, म्हणजे A33 किती आला -4. मग बघा इथं -11 27 29 -9 0 4 0 -4. ठीक आहे. हा काय आला आपले कोफॅक्टर्स आले. मग आता कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहा. मग लिहायचं कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. ठीक आहे. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचा. तो काय आला बघा, पहिला आलं होतं आपलं हे, इथलं हे मिटून टाकतो. ठीक आहे.
ठीक आहे, मिटवलं. बघा -11 27 20 9 -9 0 लिहा. -11 27 20 ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आलं होतं 9 -9 0 नंतर काय आलं होतं 4 0 -4 हा काय आला आपला कोफॅक्टर मॅट्रिक्स आला होता. ठीक आहे, इथं बघा एकदा परत -11 27 20 9 -9 0 4 0 -4 मग काय लिहिलं आपण -11 27 20 9 -9 0 4 0 4. ठीक आहे, हा कोणता मॅट्रिक्स आला कोफॅक्टर मॅट्रिक्स आला. आता आपल्याला काय काढायचं ॲडजॉइंट. काय काढायचं मग ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग लिहायचं ट्रान्सपोज डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, म्हणजे मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये नाही लिहिलं तरी चालतं. लिहायचं ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स ठीक आहे. मग याचा ट्रान्सपोज लिहा. मग ट्रान्सपोज लिहिताना काय होणार रोचं कन्व्हर्जन कॉलममध्ये होणार. मग रो फर्स्ट रो काय इथं -11 27 आणि इथं येणार आहे 20. म्हणजे ही जी फर्स्ट रो आहे बघा ही काय आहे फर्स्ट रो कशामध्ये कन्वर्ट केली आपण कॉलममध्ये कन्वर्ट केली. कशामध्ये केली कॉलममध्ये. ठीक आहे, मग बघा इथं हा कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहिला. त्याच्यानंतर ना सेकंड रो काय इथं 9 -9 आणि 0 मग हे सेकंड कॉलम झाला. आणि थर्ड रो काय इथं 4 0 -4 म्हणजे हा काय झाला थर्ड कॉलम झाला. मग हा काय आला ॲडजॉइंट आला म्हणजे ॲडजॉइंट ए आला. मग आता आपल्याला काढायचं आहे ए इनवर्स. मग आता काय आहे की नाव ए इनवर्स इक्वल्स टू ए इनवर्सचा फॉर्म्युला काय आहे 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. मग ॲडजॉइंट ए काय आहे तर हा मॅट्रिक्स मग तो लिहा. मग 1 डिटर्मिनंट किती आला आपला 36 इंटू आता ॲडजॉइंट काय आलेलं आहे -11 27 नंतर इथं आला 20 नंतर इथं काय आलं 9 -9 आणि 0 त्याच्यानंतर 4 0 4 4ला इथं मायनस साईन आहे. ठीक आहे, साईन बरोबर लिहायचं. मग आपला हा आला ए इनवर्स. हा काय आला ए इनवर्स. ठीक आहे, मग आता बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे XY Z ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, मग बघा आपण स्टार्टिंगला हे लिहिलं होतं मॅट्रिक्स X इक्वल्स टू ए इनवर्स इंटू व्हेरिएबल मॅट्रिक्स B. मग ए इनवर्स काय आता इथं 1/36 इंटू आपला मॅट्रिक्स -11 9 4 त्याच्यानंतर इथं 27 -9 आणि 0 त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 20 0 -4. ठीक आहे, हा काय आला इनवर्स. हा झाला इनवर्स डिटर्मिनंट इंटू 1 डिटर्मिनंट इंटू ॲडजॉइंट. हा काय आपला ए इनवर्स आहे. आता बी मॅट्रिक्स कोणता होता कॉन्स्टंटचा आणि इथं कोणता मॅट्रिक्स होता व्हेरिएबल मॅट्रिक्स. व्हेरिएबल मॅट्रिक्समध्ये 3च व्हेरिएबल होते. कोणते X Y आणि Z. आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय होता कॉन्स्टंट मॅट्रिक्स बघा कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय होता 6 10 3 इथे होता 6 10 3. ठीक आहे, मग लिहा इथं 6 10 3. मग बघा आता आपल्याला व्हेरिएबल मॅट्रिक्स तसंच राहणार X Y आणि Z इक्वल्स टू 1/36 काय आहे 1 डिटर्मिनंट आहे पण तो ॲज अ स्केलर मल्टिपल झाला. पहिले ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. आता ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर जो फर्स्ट मॅट्रिक्स आहे
त्याची ऑर्डर काय इथं 3x3 आणि याची ऑर्डर काय आहे 3x1 आहे. मग याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ कॉलम आहे तेवढे त्याच्यामध्ये नंबर ऑफ काय आहे रो आहे. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन काय आहे पॉसिबल. मल्टिप्लिकेशन काय बघा, मल्टिप्लिकेशन पॉसिबलसाठी काय करावं लागतं, ही दोन्ही नंबर सारखी पाहिजे. म्हणजे पहिले म्हणजे जेवढे कॉलम पाहिजे तेवढे त्याच्यामध्ये काय आहे रो आहे. म्हणून हे काय सेम आहे. सेम असल्यामुळं आपल्याला आता नवीन मॅट्रिक्स भेटेल, त्याची ऑर्डर राहणार आहे 3x1. ठीक आहे. मग आता काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग मल्टिप्लिकेशन करा, हे थोडं खाली घेतो. ठीक आहे. बघा जर आपण मल्टिप्लिकेशन जर केलं तर -11 × 6 इथं काय येणार -11 × 6 11 × 6 प्लस 9 × 10 9 × 10 प्लस 4 × 3 काय येणार 4 × 3. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम, मग इथं काय येणार 27 × 6 प्लस नेक्स्ट काय येणार -9 × -9 × 10 प्लस 0 × 3. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 20 × 6 प्लस 0 × 10 0 × 10 प्लस -4 × 3. ठीक आहे. मग बघा आता इथं काय येणार हा मॅट्रिक्स तसाच x y z त्यानंतर इक्वल्स टू 1/36 तसाच. ठीक आहे. 1/36 तसाच. इथं मॅट्रिक्स काय येणार बघा आता -11 × 6 म्हणजे येणार आहे -66 प्लस 9 10 90 प्लस 4 3 12 त्याच्यानंतर 27 × 6 कॅल्क्युलेटरमध्ये करा 27 × 6 162 प्लस येणार दोन्हीला पण प्लस आहे प्लस आता 9 × 10 म्हणजेच -90 त्याच्यानंतर प्लस 0 × 3 0 त्याच्यानंतर 20 × 6 6 2 12 म्हणजे 120 प्लस 10 × 0 काय येणार 0 प्लस -12. ठीक आहे. मग बघा आता इथं मॅट्रिक्स येणार x y z इक्वल्स टू 1/36 × इथं येणार बघा आता -66 प्लस 90 कॅल्क्युलेटर घ्या कॅल्क्युलेटरमध्ये करा -66 प्लस 90 प्लस 12 ते किती येतं 36 त्याच्यानंतर 162 - 90 प्लस 0 पण ते किती येणार इथं 72 त्याच्यानंतर नेक्स्ट 120 - 12 120 प्लस 0 - 12 किती येणार ते 108 किती येणार 108. ठीक आहे. आता हा जो स्केलर मल्टिपल दिलेला आहे हा काय करायचा दुसऱ्या पेजवरती आपण करू. ठीक आहे. मध्ये मल्टिप्लाय करायचं प्रत्येकाला काय करायचं तो मल्टिप्लाय करायचा. सपोज Ctrl+C पुढच्या पेजवरती आपण सॉल्व करू. ठीक आहे. हे चालतं ना आपलं. आता हा जो स्केलर मल्टिपल आहे 1/36 हा काय करायचा प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचा x y z हा मॅट्रिक्स तसाच इक्वल्स टू मग स्केलर जर मल्टिप्लाय केला मग 36 × 1/36 त्याच्यानंतर 72 × 1/36 त्याच्यानंतर 108 × 1/36 एक मिनिट हे मोठं करतो. ठीक आहे.
बघा हा मॅट्रिक्स काय येणार आपला, एक्स वाय झेड, ही साईड तशीच व्हेरिएबल मॅट्रिक्स, ठीक आहे, इक्वल्स टू, मग 36 × 36, 36 दुने 72, 36 त्रिक 108, म्हणजे इथं काय राहिलं पहिले 1 2 आणि 3. बघा ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी एक्स इक्वल्स टू किती येणार आहे 1, वाय इक्वल्स टू 2, झेड इक्वल्स टू 3. ठीक आहे, झेड इक्वल्स टू किती आलं 3 आलं. बघा मग आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू भेटल्या. बघा आपण सगळ्यात आधी काय केलं, तर गिवन इक्वेशन लिहिल्या, इक्वेशनला आपण काय केलं मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहिलं. कशाच्या फॉर्ममध्ये लिहिलं, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये. ठीक आहे, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर ना बघा आपल्याला काय भेटलं, कोएफिशियंट मॅट्रिक्स, व्हेरिएबल मॅट्रिक्स आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्स. मग आपण काय केलं सगळ्यात पहिले, आता आपण कॅल्क्युलेट डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केला, तो आला 36, म्हणजे नॉन झिरो आला. नॉन झिरो आला याचा अर्थ काय, ए इनवर्स एक्झिस्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना ए इनवर्स फाइंड आउट करायसाठी आपल्याला सगळ्यात पहिले को फॅक्टर एलिमेंट फाइंड आउट करावं लागतं. मग आपण प्रत्येक एलिमेंटचे को फॅक्टर एलिमेंट फाइंड आउट केले. मग को फॅक्टर एलिमेंट काढताना प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. बघा इथं काय आहे की याच्यामध्ये आपण हा फॉर्म्युला यूज करतो. कोणता फॉर्म्युला इथं लिहितो. ठीक आहे, को फॅक्टर फाइंड आउट करताना को फॅक्टर इक्वल्स टू -1 I प्लस जे इंटू मायनर ऑफ आय जे. हा फॉर्म्युला आपण काय करणार आहे, को फॅक्टरसाठी यूज केला आहे. ठीक आहे, म्हणजेच काय की रो प्लस कॉलम इंटू मायनर. मग ते जर केलं तर हे साइन कन्व्हेन्शन या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करणार, ते प्रत्येकाचे को फॅक्टर फाइंड आउट केले. ठीक आहे, मग को फॅक्टर फाइंड आउट केल्यानंतर ना बघा आपल्याला को फॅक्टर्स भेटले. तर को फॅक्टरचा आपण मॅट्रिक्स लिहिला. ठीक आहे, को फॅक्टर भेटल्यानंतर ना को फॅक्टरचा मॅट्रिक्स लिहिला. आता आपल्याला काढायचं आहे ॲडजॉईंट. काय काढायचं होता, ॲडजॉईंट. मग ॲडजॉईंट काय राहतो, तर ॲडजॉईंट राहतो बघा ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स. मग को फॅक्टर मॅट्रिक्सचा काय केला, ट्रान्सपोज घेतला, म्हणजे रोला आपण कॉलममध्ये कन्वर्ट केलं. त्याच्यानंतर ना ए इनवर्स काय राहतो 1 डिटर्मिनंट इंटू ॲडजॉईंट मॅट्रिक्स. मग ॲडजॉईंट मॅट्रिक्स आपण इथे लिहिला 1 डिटर्मिनंट आहे 36 आणि ॲडजॉईंट मॅट्रिक्स. नंतर ना बघा आपण स्टार्टिंगला इक्वेशन फॉर्म केलं होतं. इक्वेशन काय आलं, ए इंटू एक्स इक्वल्स टू बी, म्हणजेच कोएफिशियंट मॅट्रिक्स इंटू व्हेरिएबल मॅट्रिक्स इक्वल्स टू कॉन्स्टंट मॅट्रिक्स. आणि दोन्ही बाजूला आपण, तुम्हाला माहिती दोन्ही बाजूला जर आपण ए इनवर्स जर मल्टिप्लाय केला तर एक बाजूला व्हेरिएबल मॅट्रिक्स राहतो, दुसऱ्या बाजूला ए इनवर्स इंटू बी. मग ह्या फॉर्ममध्ये लिहिलं. मग आता हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स याचं मल्टिप्लिकेशन केलं. हा आहे 3x3चा, हा आहे 3x1चा. म्हणजे याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ कॉलम आहे तेवढ्याच याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आहे, म्हणून यांचं काय आहे सेम आहे हा नंबर. म्हणून इथं आला आपल्याला 3x1चा एक कंबाईन मॅट्रिक्स भेटला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना. बघा याची ऑर्डर काय आली 3x1 3x1. मग बघा 3x1. मग आपण हा जो स्केलर मल्टिपल होता बघा इथं 1 डिटर्मिनंट, तो काय केला प्रत्येकाला मध्ये जाऊन मल्टिप्लाय केला. मल्टिप्लाय केल्यानंतर ना काय झालं, कॅन्सल झालं. ठीक आहे, 36 × 36 आणि मग इथं म्हणजे 1/36 म्हणजे 1 2 3 भेटला. ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी एक्स इक्वल्स टू 1, वाय इक्वल्स टू 2, झेड इक्वल्स टू 3. आपल्याला हे इक्वेशन भेटलं. ठीक आहे, बघा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जवळपास अर्धा तास लागतो. किती लागतो, अर्धा तास. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, हा प्रॉब्लेम सगळ्याला समजला असेल. तर बघा इथं 2 प्रॉब्लेम दिलेले. हा पण पेपरला आलेला आहे, तो आधीचा पण पेपरला आलेला होता. म्हणजे काय की आतापर्यंत 4 पेपर झाले आणि 4ही पेपरमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम आलेले. ठीक आहे, तर तुमच्या वेळेस पण वेगळा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा रिपीट होऊ शकतो 4मधून एखादा, बट शक्यतो रिपीट होत नाही. आणि झाला बी तर तुम्हाला काय नाही का, म्हणजे जास्त काही अवघड नाही. हे काय आहे की सेमच आहे, म्हणजे प्रोसेस सेम आहे, फक्त व्हॅल्यू बदलून येणार आहे. त्याचा आधी तुम्हाला माहिती कॅल्क्युलेटरमध्ये ते सॉल्व्ह होतं. कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही इक्वेशनच्या मोडमध्ये जर टाकलं ते, तर त्याचं काय आहे की डायरेक्ट तुम्हाला XYZ ची व्हॅल्यू भेटते.
फक्त तुम्हाला ही प्रोसेस लिहावं लागेल. प्रोसेस लिहायचे 6 मार्क आहे. बघा इथं काय आहे की मला एक्सप्लेन करून लिहायला खूप वेळ लागतो, म्हणजे इथं काय की जवळजवळ अर्धा तास लागतो, पण तुम्हाला पेपरमध्ये फक्त 15 ते 20 मिनटं लागत. जर तुम्ही चांगल्या लेवलला जर प्रॅक्टिस केली तुम्हाला मोजून 15 ते 20 मिनिटांमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता सोल्युशन. मग सगळ्यात आधी गिवन इक्वेशन लिहा. गिवन इक्वेशन काय आहे? 3x प्लस वाय प्लस 2z इक्वल्स टू 3a. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन आहे 2x मायनस 3y मायनस z इक्वल्स टू -3 बघा इथं. त्याच्यानंतर नेक्स्ट x प्लस 2y प्लस z इक्वल्स टू काय 4a. ह्या 3 इक्वेशन लिहिल्या. आता यांना काय करायचं? मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं. काय लिहायचं? मॅट्रिक्स फॉर्म. मग लिहायचं इथं इक्वेशन कॅन एक्सप्रेस इन मॅट्रिक्स फॉर्म. इक्वेशन राईट इन मॅट्रिक्स फॉर्म. मॅट्रिक्स फॉर्म. ठीक आहे. मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं. मॅट्रिक्स फॉर्ममध्ये सगळ्यात पहिले काय कोणता मॅट्रिक्स राहतो? कोएफिशियंट मॅट्रिक्स. मग कोएफिशियंट मॅट्रिक्स बघा एक्सचे कोएफिशियंट काय येतं? 3 2 1. इथे येणार 3 2 आणि 1. वायचे कोएफिशियंट 1 -3 2. 1 -3 आणि इथं आहे 2. त्याच्यानंतर 2 - 1 1. 2 - 1 आणि 1. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट व्हेरिएबल मॅट्रिक्स. किती व्हेरिएबल इथं? एक्स वाय झेड 3च आहे, म्हणून त्यांना व्हर्टिकल लिहायचं एक्स वाय झेड. ठीक आहे. त्यानंतर इक्वल्स टू मध्ये काय इथं 3 - 3 4. 3 -3 आणि 4. ठीक आहे. मग हे काय आलं आपला मॅट्रिक्स फॉर्म आला. काय आला? मॅट्रिक्स फॉर्म. सपोज आपण जर इथं हा जो कोएफिशियंट मॅट्रिक्स याला जर ए नाव दिलं आणि हा जो व्हेरिएबल मॅट्रिक्स आहे याला जर आपण एक्स नाव दिलं आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्सला जर आपण बी नाव दिलं तर ax इक्वल्स टू बी भेटलं. आता दोन्ही बाजूला जर ए इनवर्सनी मल्टिप्लाय केलं, काय केलं? ए इनवर्सनी. बघा ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. मग बघा आता ए इनवर्स इंटू ए काय होतं? आय मॅट्रिक्स होतं, म्हणजे आय इंटू एक्स इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. मग एक्स इक्वल्स टू काय येणार आहे? ए इनवर्स इंटू बी मॅट्रिक्स येणार आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला या फॉर्ममध्ये आलंय. मग या फॉर्मसाठी आपल्याला ए इनवर्स फाइंड आउट करायचं. काय करायचं? ए इनवर्स. मग ए इनवर्स काढायसाठी सगळ्यात पहिले काय करावं? आपल्याला डिटर्मिनंट काढावं लागेल. मग डिटर्मिनंट काय आला पाहिजे? नॉट इक्वल्स टू 0 आलं पाहिजे, म्हणजे तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आला पाहिजे. तर मग आपण आता इथं चेक करू काय येतं. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले आता फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचं? डिटर्मिनंट ए. मग डिटर्मिनंट इक्वल्स टू. मग डिटर्मिनंटसाठी तुम्हाला सांगितलं होतं कुठल्या पण एका रोच्या अबाउट काय करायचं? एक्सपान्शन. मग सपोज आपण कशाचं डिटर्मिनंट काढायचं आहे? तर कोएफिशियंट मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर बघा कोएफिशियंट मॅट्रिक्स दिलेला आहे 3. तो लिहून घ्या आधी. 3 1 2. 2 -3 -1. नंतर दिलेलं आहे 1 1 नंतर काय? 2 आणि 1. ठीक आहे. मग हा दिलेला आपल्याला मॅट्रिक्स. आता कुठल्या पण एका रोच्या अबाउट एक्सपान्शन करा. सपोज जर आपण फर्स्ट रोच्या अबाउट जर एक्सपान्शन केलं तर याला येणार आहे +3 साईन. ठीक आहे. +3. मग -3 -1 2 आणि 1 2 आणि 1. ठीक आहे. त्याच्यानंतर -1. सेकंड एलिमेंट काय इथं -1. मग याच्या अबाउट रो आणि कॉलम सोडून द्या. 2 -1 1 1. मग इथे येणार 2 -1 1 आणि 1. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे येणार आहे +2. +2ला काय येणार? +2च्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. 2 -3 1 2.
2 -3 1 आणि 2. ठीक आहे. मग बघा आता इथं काय होईल, हा +3 तसंच बाहेर ब्रॅकेटमध्ये, -3 × 1 -3 मायनस -1 × 2 -2 ब्रॅकेट कंप्लीट, -1 ब्रॅकेटमध्ये 2 × 1 2 आणि 1 × -1 -1. त्याच्यानंतरनं ब्रॅकेट कंप्लीट +2 ब्रॅकेटमध्ये 2 2 4 -3 × -1 इथं काय येणार -3. ठीक आहे. मग बघा इथं काय येईल, +3 × ब्रॅकेटमध्ये बघा -3 +2 त्याच्यानंतर इथं येणार -1 × ब्रॅकेटमध्ये 2 प्लस होणार 2 + 1 त्यानंतर +2 ब्रॅकेटमध्ये 4 प्लस होणार म्हणजे 4 + 3. मग बघा इथं काय येणार, 3 × ब्रॅकेटमध्ये -1 -1 × ब्रॅकेटमध्ये 3 प्लस 2 × ब्रॅकेटमध्ये 7. मग बघा -3 × -1 -3 -1 × -3 3 त्याच्यानंतरनं 7 2 14. मग बघा इथं -3 -6 प्लस 14. मग इथं काय येणार, 14 मधून 6 गेले, किती राहिले, किती राहिले, तर ते राहिले बघा 8. किती राहिले 8. मग डिटर्मिनंट ए काय आला, डिटर्मिनंट ऑफ ए काय आला 8 आलं, काय आलं 8. मग 8 आल्यावर आता आपल्याला तो काय आला पॉझिटिव्ह आला, =0 आला का नाही, मग लिहायचं इथं खाली. म्हणून डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल्स टू 0 देन ए इनवर्स इज एक्झिस्ट. ए इनवर्स इज एक्झिस्ट. मग आता ए इनवर्स जर एक्झिस्ट असेल तर काय करायचं, को फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. मग को फॅक्टरसाठी फॉर्म्युला आहे बघा, वाटलं तर तिथं पेपरमध्ये फॉर्म्युला पण लिहायचं, म्हणजे काय की एक्झामिनरला वाटलं नाही आलं फॉर्म्युला माहिती. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ते प्लस मायनसचं जे साईन कन्व्हेन्शन आहे ते डायरेक्ट जरी लिहिलं तरी पण तुम्हाला ते काय ना म्हणजे मार्क कट होणार नाही. ठीक आहे. तर तुम्ही इथं लिहायचं को फॅक्टर ऑफ एलिमेंट इक्वल्स टू -1 बघा -1 I + j इंटू मायनर ऑफ I j. म्हणजे जे आपण एलिमेंटचं तुम्ही को फॅक्टर घेणार आहे त्याचं काय करायचं, मायनर लिहायचं. ठीक आहे. मग आता बघा पुढच्या पेजवरती आपण को फॅक्टर फाइंड आउट करू. इथे लिहा को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट, को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट. ठीक आहे. मग को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट फाइंड आउट करायची. आता इथं परत मी काय करणार आहे, 9 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे. ठीक आहे. नऊ पार्टमध्ये जर डिवाइड केलं, तुम्ही पण पेज काय करायचं असं डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचं, म्हणजे तुमचं सुटसुटीत तुमचं कन्फ्युजन नाही होणार. ठीक आहे. बुकमध्ये पण असंच दिलेलं आहे, तीच प्रोसेस फॉलो करू शकता, किंवा तुम्हाला 1 बाय 1 जरी लिहायचं असलं तरी पण चालतं. ठीक आहे. पण मग चुकवायचं नाही. पण इथं कसं साईन कन्व्हेन्शन चुकत नाही. मग याला काय घेणार, प्लस मायनस प्लस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. ठीक आहे. मग आता आपण पहिला को फॅक्टर फाइंड आउट करणार. सगळ्यात पहिले मॅट्रिक्स कॉपी करून घेऊ. हा मॅट्रिक्स कोइफिशियंट मॅट्रिक्स कॉपी करू आपण. ठीक आहे. पुढच्या पेजवरती कॉपी करून घेऊ. ठीक आहे. बघा कॉपी केला. तर फर्स्ट एलिमेंट आहे त्याचा को फॅक्टर सपोज आपण इथं A11 कन्सिडर करू. ठीक आहे. इक्वल्स टू, मग फर्स्ट एलिमेंट कोणता आहे 3. 3चं काय आहे, रो नंबर 1 कॉलम नंबर पण 1 म्हणून याला येणार आहे प्लस साईन. इथं येणार याचं मायनर काय इथं
बघा 3चे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. -3 -1 2 1 -3 -1 2 आणि +1. ठीक आहे. मग बघा इथे येणार प्लस ब्रॅकेटमध्ये -3 × 1 -3 मायनस ब्रॅकेटमध्ये -2 2 × -1 -2. ठीक आहे. हा प्लस बाहेर तसाच. आता हे मायनस मायनस काय होणार प्लस होणार, म्हणजे इथे येणार 3 + 2 म्हणजे इथे येणार बघा आता -3 + 2 -1 प्लस आणि इथे येणार -1 म्हणजेच आन्सर काय आलं -1 आलं. काय आलं -1. ठीक आहे. म्हणजे आपला A11 आला -1. त्याच्यानंतर नेक्स्ट आता एलिमेंट कोणता आहे A21. A21 एलिमेंट कोणता आहे, तर एलिमेंट आहे बघा तो 1 आहे. कोणता एलिमेंट आहे 1. मग याला कोणतं साईन येणार आहे बघा आता 1 एलिमेंट आहे, त्याचा रो नंबर आहे 1 आणि कॉलम नंबर आहे 2. म्हणजे त्याचं साईन कोणता येणार आहे, आता E1 नंबर आला 1 + 2 किती येणार आहे 3 आणि 3ला कोणतं साईन येणार मग इथं मायनस. मायनस इंटू त्याचा मायनर काय येणार आहे आता बघा त्याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. 2 -1 1 1 2 -1 1 आणि 1. ठीक आहे. मग बघा इथं काय होणार -2 × 1 2 आणि मायनस ब्रॅकेटमध्ये 1 × -1 -1 म्हणजे इथे येणार आहे मायनस. आता 2 + 1 मायनस मायनस काय होणार प्लस म्हणजे इथे येणार आहे -3. मग A21 काय आला 3 आला. त्यानंतर A23 बघा आता A23 कोणता एलिमेंट आहे 2 आहे. मग 2चा रो नंबर आहे 2 आणि 3. मग ह्याला येणार आहे प्लस साईन. आता याचा मायनर लिहा. मग 2चा मायनर काय येणार आहे 2 -3 1 2 2 -3 1 आणि 2. ठीक आहे. मग बघा A23 इथे येणार प्लस ब्रॅकेटमध्ये 2 2 4 मायनस ब्रॅकेटमध्ये येणार -3. ठीक आहे. मग बघा इथं +4 4 + 3 होणार म्हणजेच इथे येणार आहे 7. मग A23 किती आला 7 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा मॅट्रिक्सचा तुम्ही खाली घ्या. बघा इथे आता नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे A21. मग A21 मध्ये एलिमेंट कुठला आहे हा 2 आहे. मग 2चा रो नंबर काय आला सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजेच इथे येणार आहे मायनस साईन का 2 + 1 ऑड नंबर आला म्हणजे 3 आला म्हणून मायनस. आता याचा मायनर लिहा. याचा मायनर काय येणार याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. 1 2 2 1 1 2 2 आणि 1. ठीक आहे. मग बघा मायनस साईन ब्रॅकेटमध्ये 1 × 1 1 मायनस 2 2 4 म्हणजे इथे येणार आहे -1 ब्रॅकेटमध्ये येणार -3 म्हणजे हा एलिमेंट काय येणार आहे प्लस मायनस मायनस काय होणार प्लस म्हणजे इथे येणार आहे फक्त 3. इथे येणार आहे 3. मग इथे लिहा A21 किती आला 3 आला. ठीक आहे. ही लाईन थोडी वरती घेतो. त्याच्यानंतर नेक्स्ट A22. मग बघा एलिमेंट कोणता आहे हा -3 कोणता आहे -3. मग याचा रो नंबर आहे 2 कॉलम नंबर आहे 2. मग याला येणार प्लस साईन. मग याचा मायनर लिहा. मग आता बघा याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम जर सोडला 3 2 1 1 मग इथे येणार 3 2 1 आणि 1. त्यानंतर इथे येणार बघा प्लस मध्ये येणार 3 × 1 3 मायनस 2 × 1 2. मग इथं काय होईल बघा 3 मधून 2 गेले 1 म्हणजे इथे येणार आहे 1 फक्त A22. नंतर A23 मग इथे येणार बघा आता थर्ड एलिमेंट आहे. थर्ड एलिमेंट कोणता इथं -1 याचा रो नंबर आहे 2 आणि कॉलम नंबर आहे 3 म्हणजे याला येणार आहे मायनस साईन. याचा मायनर काय येणार बघा आता याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. 3 1 1 2 मग इथे येणार 3 1 1 आणि 2.
ठीक आहे. मग बघा A23 A23 मध्ये काय येणार -1 ब्रॅकेटमध्ये येणार 3 दुने 6 मायनस 1 1 1 ठीक आहे. मग इथे येणार -5 मग A23 किती आला -5 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता नेक्स्ट याला काय करू आपण आता इकडे घेऊ याचा कलर पण चेंज करू. ठीक आहे. मग बघा नेक्स्ट रो मधला एलिमेंट कोणता आहे हा 3 1. मग 3 1 एलिमेंट कुठला आहे तर एलिमेंट आहे 1. 1चा रो नंबर 1 आहे सॉरी रो नंबर 3 आणि कॉलम नंबर काय आहे 1 आहे. 3 + 1 केलं तर 4 येतं म्हणजेच ऑड आहे म्हणून इथं प्लस आहे सॉरी इवन आहे म्हणून प्लस. आता याचं मायनर लिहा. ह्याच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम जर सोडला तर 1 2 -1 -3 1 2 -3 -1. मग यांचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा प्लस इथं काय येणार -1 × 1 -1 मग इथं ऑलरेडी मायनस ब्रॅकेटमध्ये -3 × 2 काय येणार -6 ब्रॅकेट कंप्लीट. मग बघा इथं काय होईल प्लस बाहेर तसंच राहणार -1 × प्लस म्हणजे इथे येणार 6 मग 6 + -1 किती येणार आहे 5 मग इथे येणार बघा 5 किती येणार 5. मग A31 किती आला 5 आला. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे A32. मग A32 साठी एलिमेंट कुठला आहे 2 आहे. मग 2चा रो नंबर आहे बघा इथं 3 कॉलम नंबर आहे 5 म्हणजे येणार इथं मायनस साईन कोणतं साईन येणार आहे मायनस इंटू त्याचा मायनर कसं काढायचा करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायचे जे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. मग काय येणार 3 2 2 1 3 2 2 -1 2 -1 ठीक आहे. मग बघा आता मल्टिप्लिकेशन मायनस साईन बाहेर -3 × 1 -3 ऑलरेडी मायनस 2 2 जा 4 2 2 चा काय आहे 4 आहे. ठीक आहे. एक मिनिट ये बघा इथं ब्रॅकेट कंप्लीट. ॲक्च्युली इथं ब्रॅकेट टाकायची काही गरज नव्हती डबल पण टाकलाय. ठीक आहे. आता हे मायनस साईन बाहेर तसंच आता 3 -4 येणार इथं 3 -4 म्हणजेच काय होणार आहे आता बघा -3 -4 येणार आहे -7 काय येणार आहे -7 आणि मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे म्हणजे इथं A32 किती आला 7 आला किती आला 7. त्याच्यानंतर ना हा आता मॅट्रिक्स इकडे घेऊ. ठीक आहे. आता लास्ट एलिमेंट आहे A33 मग A33 किती येणार आहे A33 ला येणार आहे प्लस साईन तो एलिमेंट कुठला आहे 1 कुठला आहे 1 1चा रो नंबर आहे 3 कॉलम नंबर पण 3 म्हणून याला येणार आहे प्लस साईन आणि त्या 1चा मायनर 3 1 2 -3 3 1 2 -3 ठीक आहे. मग बघा इथं प्लस ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे 3 3 9 बट एका 3ला काय मायनस साईन म्हणून इथे येणार -9 -2 × 1 मग 2 × 1 काय येणार आहे 2च येणार आहे. ठीक आहे. मग बघा इथं काय येणार -9 9 -2 -9 -2 काय होणार -11. ठीक आहे. म्हणजे A33 किती आला -11 आला. मग आता जे को फॅक्टर भेटले आपल्याला त्यांचं काय लिहायचं कोएफिशिएंट मॅट्रिक्स सॉरी को फॅक्टर मॅट्रिक्स. मग आता लिहा को फॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट को फॅक्टर
मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट्स. मग आता काय येणार ते कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट. आता बघा काय काय आले कोफॅक्टर आपले, -1 -3 7, नंतर न 3 1. हा मॅट्रिक्स डिलीट करून टाका. ठीक आहे, आपण हे पाठीमागच्या पेजवरती सारखं नाही जावं म्हणून इथं कॉपी करून घेतलं. ठीक आहे, मग लक्ष ठेवा -1 -3 7 3 1 -5 5 7 -11. मग काय येणार -1 -3 7, त्याच्यानंतर 3 1 3 1 -5, नंतर मागच्या पेजवरती जा 5 7 -11 5 7 -11. ठीक आहे, मग हा आला कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट. मग आता आपल्याला काढायचं ॲडजॉइंट. मग ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स, ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू काय येतं ट्रान्सपोज ऑफ, काय राहतं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ठीक आहे, काय करायचं आता ट्रान्सपोज लिहायचं. ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू, आता जो कोफॅक्टर मॅट्रिक्स येईल त्याला ट्रान्सपोज मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे काय करायचं त्याचं रोला कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहायचं. बघा ही जर फर्स्ट रो असेल तर ही काय होणार इकडं कॉलम होणार. बघा आता कॉलम मधल्या -1 तर तिथंच राहील, -3 तर खाली येणार आहे, 7 त्याच्या खाली येणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं रोला कॉलम मध्ये कन्वर्ट केलं. ही फर्स्ट रो कॉलम मध्ये लिहिली. तसंच सेकंडल्या 3 1 -5 3 1 -5. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 5 नेक्स्ट काय 5 7 -11. मग हा आपला ॲडजॉइंट. आता आपल्याला काय करायचं इनवर्स काढायचं. मग इनवर्स काय राहतो इनवर्स. इनवर्सचा फॉर्म्युला बघा डायरेक्ट A इनवर्स इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट ऑफ A. ठीक आहे, हा काय फॉर्म्युला आहे. मग इनवर्स काय आला आपला 1 किती आला होता डिटर्मिनंट काय आला 1 डिटर्मिनंट आलेला बघा 8, म्हणजे 1/8 घ्यावा लागेल. ठीक आहे, मग 1/8 इंटू ॲडजॉइंट मॅट्रिक्स. ॲडजॉइंट काय इथं -1 3 आणि 5. ठीक आहे, त्याच्यानंतर -3 1 7 7 -5 -11. हा काय आलेला आपला ॲडजॉइंट. मग बघा आता आपल्याला ॲडजॉइंट ए इनवर्स आला आपला. मग इनवर्स काय करायचा त्या मॅट्रिक्सच्या इक्वेशन मध्ये पुट करायचं. ठीक आहे, पुढच्या पेजवरती बघा आता आपलं इक्वेशन काय आलं होतं. इक्वेशन आलं होतं बघा व्हेरिएबल मॅट्रिक्स इक्वल्स टू काय आलं होतं ए इनवर्स इंटू कॉन्स्टंट मॅट्रिक्स. मग ए इनवर्स काय आला 1/8 इंटू ॲडजॉइंट मॅट्रिक्स. ॲडजॉइंट मॅट्रिक्स काय आहे -1 3 5 3 -3 1 7 7 -5 -11 7 -5 -11. ठीक आहे, मग आता मी लिहितो बघा -1 3 5, त्याच्यानंतर नेक्स्ट होता -3 1 आणि 7, नंतर लास्टची रो होती 7
-5 आणि -11. ठीक आहे. नंतर न कॉन्स्टंट मॅट्रिक्स. आता कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय आहे आणि इथं व्हेरिएबल मॅट्रिक्स. व्हेरिएबल मॅट्रिक्स काय होता? व्हेरिएबल मॅट्रिक्स सोपा होता, एक्स वाय आणि झेड. आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय होता? तर कॉन्स्टंट मॅट्रिक्स आपल्याला बघावं लागतं. 3 - 3 4. तो काय आहे? 3 - 3 4. ठीक आहे. मग आता बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन करताना आता याचे नंबर ऑफ रो किती आहे? 3 आणि कॉलम किती आहे? 3. याचे नंबर ऑफ रो किती आहे? 3 आणि कॉलम किती? 1 आहे. मग याचे काय आहे की हा 3x3 चा आहे ना हा 1x3x1 चा आहे. यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मग इथं काय करायचं? 1/8 तसंच ठेवायचं बाहेर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. इथं फर्स्ट रो काय? -1. ठीक आहे. दुसरा पेन वापरू आपण इथं. बघा इथं काय फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे -1 × 3 प्लस 3 × -3 प्लस 5 × 4. त्याच्यानंतर नेक्स्ट. तर नेक्स्ट काय आहे? सेकंड रो फर्स्ट कॉलम. इथे येणार -3 × 3 प्लस इथे येणार आहे 1 × -3 प्लस 7 × 4. त्याच्यानंतर नेक्स्ट येणार आहे. नेक्स्ट वेगळा पॅनल लिहू आपण. ठीक आहे. कोणता पेन घेऊ आता. ठीक आहे. मग इथे येणार आहे 7 × 3 प्लस -5 × -3 प्लस -11 × 4. ठीक आहे. हा मॅट्रिक्स कम्प्लीट. मग बघा इथं 1/8 तासच बाहेर. मग इथं जर बघितलं आपण तर इथं काय काय येणार? -3 × 3 -1 × 3 -3 प्लस -3 × -3 -9 प्लस 5 × 20. ठीक आहे. 5 × 20 होत्या आणि 3 × 3 = 9. मग इथे येणार -9 कारण की एका 3ला -9 म्हणून इथे येणार -9 प्लस -3 × 1 -1 प्लस 7 4 = 28. त्याच्यानंतर नेक्स्ट 7 × 21 प्लस -5 × -3 प्लस 15 मायनस मायनस काय होणार? प्लस प्लस 11 4 = 44 -44 कारण की 11ला मायनस साईन. मग बघा इथं काय येईल आता? 1/8 तसाच बाहेर इंटू बघा आता -3 आणि -9 -12 आणि 12 - 20 इथे येणार आहे 8. इथे किती येणार आहे? 8. ठीक आहे. मग इथं मी याच पेननं लिहितो 8. त्याच्यानंतर नेक्स्ट काय इथं -9 - 1 10 -10 -10 - 28 किती होणार? 28 आहे का? हो. अरे इथं 1 नाही बघा. 1 × 3 किती येणार? 3 येणार आहे. ठीक आहे. इथं किती येणार आहे? 3. ठीक आहे. 1 × 3 -3. मग बघा इथं काय येणार? -3 - 9 -12 -12 - 28 किती येणार आहे? 16. किती येणार आहे? 16. त्याच्यानंतर आता बघा 44 मायनस बघा इथं काय आहे की 21 + 15 आणि -44. मग 21 + 15 जर केलं तर हे किती आहे? 6 आणि 3 म्हणजे 36. 36 - 44 आणि ते किती येणार आहे? -8. किती येणार आहे? -8. ठीक आहे. -8 इक्वल्स टू काय? इथं व्हेरिएबल मॅट्रिक्स आहे. व्हेरिएबल काय आहे? एक्स वाय झेड आहे. ठीक आहे. मग बघा इथं
मग आता हा जो 1/8 आहे हा काय करायचा, मध्ये मल्टिप्लाय करून टाकायचा. मल्टिप्लाय जर केला तर काय होणार, बघा इथं व्हेरिएबल मॅट्रिक्स ॲज इट इज एक्स वाय झेड, ठीक आहे, इक्वल्स टू काय येणार, बघा आता इथं काय आहे की 8 इंटू काय 1/8 इंटू येणार इथं 1/8. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 16, इथे येणार 16 इंटू 1/8 येणार 1/8. त्याच्यानंतर इथं परत -8, तर काय येणार आहे -8 इंटू 1/8. मग काय होणार, 8 कॅन्सल होणार, म्हणजे इथं राहणार 1, इथं राहणार 2 आणि इथं राहणार -1. मग ॲज पर द रूल ऑफ इक्विलिटी एक्स वाय झेडची व्हॅल्यू किती आल्या, 1 2 -1, ठीक आहे. मग इथं लिहा एक्स इक्वल्स टू 1, वाय इक्वल्स टू 2 अँड झेड इक्वल्स टू -1. हे फायनल आन्सर आहे, ठीक आहे. बघा पण हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केला आहे, ठीक आहे. हा प्रॉब्लेम पण 6 मार्कसाठी आलेला आहे. तुमचे आतापर्यंत केस स्कीमचे 4 पेपर झाले, 4 पेपरमध्ये 4 प्रॉब्लेम आलेले, ठीक आहे, वेगवेगळे. ते काही सोपंच आहे, जास्त काही आवड नाही आहे. फक्त याच्यामध्ये स्टेपला महत्त्व आहे, को फॅक्टर आणि ट्रान्सपोज घ्यायचा, को फॅक्टरचं ॲडजॉईंट भेटतो, ॲडजॉईंट इंटू 1 डिटर्मिनंट करायचं, इनवर्स भेटतो. नंतर तो काय करायचा, इनवर्स कॉन्स्टंट मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आणि तुम्हाला काय भेटणार, एक्स वाय झेड हे 3 व्हेरिएबल्स भेटणार, ठीक आहे. हा पण प्रॉब्लेम 6 मार्कासाठी आलेला आहे. किती मार्कासाठी आला आहे, 6 मार्कासाठी. पण याला पण बघा सॉल्व्ह करायला आता अर्धा तास लागला, ठीक आहे. पण तुम्हाला 15 मिनिटामध्ये होणार तो, कारण की तुमची प्रॅक्टिस जास्त होईल. इथं काय होतं, पेन आणि लिहायला जास्त वेळ लागतो, ठीक आहे. हे कसं आहे, स्क्रीनकडे बघून इथं खाली लिहायला लागतं, त्याच्यामुळं. सेव्ह होते 2 मिनिटं, ठीक आहे. बघा आपण आता तो तिसरा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करणार आहे, ठीक आहे, लगेच. म्हणजे काय की तुमचे 3 आतापर्यंत पेपर लागलेले सगळे प्रॉब्लेम कव्हर होऊन जातील. बघा तिसरा प्रॉब्लेम काय आहे, नेक्स्ट पेजवरती ठीक आहे. आपण आता हा सॉल्व्ह केला, याला मी डिलीट करतो, ठीक आहे. स्टेटमेंट कसं येतं, सॉल्व द फॉलोइंग सिस्टम ऑफ इक्वेशन बाय द मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. एक्स प्लस काय दिलेलं आहे, एक्स प्लस 3y सॉरी एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 3 दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 3x मायनस 2y प्लस 3z इक्वल्स टू 4. आणि नंतर काय दिलं आहे, 5x प्लस 5y प्लस झेड इक्वल्स टू 11 दिलेलं आहे, ठीक आहे. तर आता हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा. सगळ्यात पहिले काय करायचं, गिवन इक्वेशन ॲज इट इज लिहायचे. गिवन इक्वेशन ॲज इट इज लिहा सगळ्यात पहिले. तर मग लिहायची इक्वेशन सोल्युशन, ठीक आहे. बघा गिवन इक्वेशन एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 3. सेकंड इक्वेशन आहे 3x मायनस 2y प्लस 3z इक्वल्स टू 4. नंतर
5x प्लस 5y प्लस झेड इक्वल्स टू 11. ठीक आहे, हे काय आहे 3 इक्वेशन. मग आता या इक्वेशनला काय करायचं, मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं. काय करायचं, मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये. मग मॅट्रिक्स मग आता लिहा, राईट इन मॅट्रिक्स फॉर्म. राईट इन मॅट्रिक्स फॉर्म. मग मॅट्रिक्स फॉर्ममध्ये सगळ्यात पहिले कोएफिशियंट लिहायचे. म्हणजे हा झाला कोएफिशियंट मॅट्रिक्स. मग कोएफिशियंट काय काय इथं 1 3 5. एक्सचे कोएफिशियंट 1 3 आणि 5. ठीक आहे, त्याच्यानंतर ना वायचे कोएफिशियंट काय काय इथं, एक मिनटं, वायचे कोएफिशियंट काय बघा 1 -2 5. 1 -2 नंतर नाही नेक्स्ट 5. ठीक आहे, त्याच्यानंतर ना झेडचे 1 3 1 1 3 आणि 1. नेक्स्ट बघा आता एक्स वाय झेड, एक्स वाय आणि झेड व्हेरिएबल्स इक्वल्स टू कॉन्स्टंट मॅट्रिक्स. कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय इथं 3 4 11. कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय आहे 3 4 11. मग आता बघा आपण याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं, ए इंटू म्हणजे कोएफिशियंट मॅट्रिक्स इंटू व्हेरिएबल मॅट्रिक्स इक्वल्स टू कॉन्स्टंट मॅट्रिक्स. मग कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय इथं, तुम्ही बी घ्या वाय घ्या काही पण घ्या. ठीक आहे, मी इथं बी घेणार. मग आता बघा आपल्याला काय करायचं, आता सगळ्यात पहिले डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. काय करायचं, डिटर्मिनंट. मग डिटर्मिनंट फाइंड आउट करा. मग डिटर्मिनंट फाइंड आउट करायला काय करावं लागेल, आपल्याला कोएफिशियंट मॅट्रिक्स ए. मग बघा आता ए मॅट्रिक्स ए घ्या, इथं लिहावं सेकंड स्टेप फाइंड डिटर्मिनंट ऑफ ए. मग डिटर्मिनंट ऑफ ए, मग आता ए मॅट्रिक्स लिहा आधी. ए मॅट्रिक्सला डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहा. डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये काय आहे की व्हर्टिकल लाईन येणार 1 1 1. नंतर ना 3 -2 3. नंतर येणार 5 5 आणि 1. मग ह्याला काय करायचं, आता एक्सपान्शन करायचं. काय करायचं याचं एक्सपान्शन. एक्सपान्शन करताना कुठल्या पण एका रोच्या अबाउट एक्सपान्शन करा. एक्सपान्शन करा. ठीक आहे, इथे एक लाईन मारू. मग बघा डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू आता 1. 1ला काय प्लस साईन राहणार आहे. नंतर न राहिलेली एलिमेंट -2 3 -2 3. नंतर नाही येणार इथं 5 आणि 1. त्यानंतर नेक्स्ट मायनस साईन, याला काय प्लस साईन होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना 1च्या करस्पॉन्डिंग मायनर 3 3 5 1 3 3 आणि 5 1. नंतर ना नेक्स्ट आहे प्लस. मग प्लसमध्ये बघा 3 -2 5 5. म्हणजे इथे येणार 1 3 -2 5 आणि इथं आहे 5. ठीक आहे, मग बघा इथं काय आता +1 ब्रॅकेटमध्ये -2 × 1 -2 5 3 15. ठीक आहे, त्याच्यानंतर ना -1 ब्रॅकेटमध्ये 3 1 3 मायनस 3 5 15 प्लस 1 इंटू ब्रॅकेटमध्ये 3 5 15 मायनस बघा ब्रॅकेटमध्ये 5 दुने 10 पण त्याला मायनस साईन 2ला म्हणून इथे येणार -10 ब्रॅकेट कम्प्लीट. मग बघा इथं काय आहे की -2 इंटू -2 -15 -17. इथे येणार डायरेक्ट -17 मायनस बघा 3 - 15 म्हणजे येणार आहे -12. 1 इंटू -12 त्याच्यानंतर ना प्लस 1 इंटू आता बघा 15 - 10 -10 मायनस काय होईल प्लस म्हणजेच इथे येणार आहे 25. बघा इथं काय आहे की -17 तर -1 इंटू -12 येणार आहे +12 प्लस 25.
मग डिटर्मिनंट किती येणार बघा, इथे येणार आहे 17 मायनस करून टाका 25 मधून 3, 3 आणि ते 8, 12 आणि 8 20, म्हणजे डिटर्मिनंट किती आला +20 आला. ठीक आहे. मग बघा +20 आला याचा अर्थ काय आहे की डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल्स टू 0, म्हणून ए इनवर्स इज एक्झिस्ट. ठीक आहे. ए इनवर्स काय आता एक्झिस्ट आहे. मग आता आपल्याला काय काढायचे कोफॅक्टर्स, काय काढायचे कोफॅक्टर. मग कोफॅक्टर काढताना लिहा इथं वाटलं ते कोफॅक्टर ऑफ एलिमेंट इक्वल्स टू -1 इंटू I प्लस जे इंटू मायनर ऑफ आय आणि जे. बघा मायनर ऑफ आय जे. मग इथं काय येणार आता याचं मायनर काढायचं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक एलिमेंटला आता हे फॉर्म्युला यूज करायचं. पुढच्या पेजवरती आपण आता मायनर काढू. सगळ्यात पहिले याला 9 पार्टमध्ये डिवाइड करून घेतो. ठीक आहे. नंतर ना नेक्स्ट व्हर्टिकल लाईन. ठीक आहे. 9 पार्टमध्ये डिवाइड झालं आहे. इथं द्या वाटलं ते हेडलाईन कोफॅक्टर्स. मग कोफॅक्टर ऑफ फर्स्ट एलिमेंट. आता पहिले आपल्याला मॅट्रिक्स कॉपी करून घ्यायला, कोएफिशियंट मॅट्रिक्स कॉपी करून आणू. ठीक आहे. म्हणजे कसं मग परत मागच्या पेजवरती जायची गरज नाही. Ctrl+C. ठीक आहे. आता जो फर्स्ट एलिमेंट आहे त्याचा कोफॅक्टर काढायचा. फर्स्ट एलिमेंट सपोज त्याचा कोफॅक्टर आपण इथं काढू A11 इक्वल्स टू याचं काय येणार फर्स्ट एलिमेंट कुठला आहे 1. 1च्या करस्पॉन्डिंग त्याची रो आहे आय म्हणजे काय इथं 1 आहे आणि कॉलम पण काय 1 म्हणून याला येणार प्लस साईन. काय येणार प्लस साईन. मग याचं मायनर. आता याचं मायनर काय येणार -2 3 5 1 -2 3 इथे येणार 5 आणि 1. ठीक आहे. मग आता इथं काय होणार इक्वल्स टू मध्ये हे प्लस साईन बाहेर -2 इंटू 1 -2 आणि 5 3 15 म्हणजे काय येणार इथं -17. मग A11 किती आला -17 आला. नंतर मग A12 A12 बघा. A12ला काय इथं मायनस साईन येणार. मायनस साईनच्या आधी एलिमेंट कुठला आहे 1 आहे. ठीक आहे. त्याचा रो नंबर आहे 1, कॉलम नंबर आहे 2 म्हणजे याला येणार आहे मायनस साईन आणि त्याचा मायनर काय येणार 3 3 5 1 मायनर येणार बघा 3 3 त्याच्यानंतर ना 5 1. ठीक आहे. मग बघा आता इथं मायनस ब्रॅकेटमध्ये 3 1 3 5 3 15. मग इथं काय येणार आहे -12 मायनस काय होणार प्लस म्हणजे इथे येणार आहे 12. A12 किती आला 12 आला. मग आता इथे येणार आहे A13चं एलिमेंट कुठला आहे 1 आहे. त्याची करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम 1 आणि 3 म्हणजे याला येणार आहे प्लस साईन आणि त्याचा मायनर. मग बघा 1चा मायनर काय येणार 3 -2 5 5. इथे येणार आहे 3 -2 5 आणि 5. ठीक आहे. त्याच्यानंतर ना मल्टिप्लिकेशन प्लस ब्रॅकेटमध्ये 3 5 15 मायनस पुन्हा ब्रॅकेटमध्ये 5 2 10 पण तिथं 10ला मायनस येणार आहे कारण की 2 इथं काय मायनस आहे. ठीक आहे. आणि हा ब्रॅकेट कम्प्लीट. मग बघा प्लस ब्रॅकेटमध्ये 15 मायनस 10 प्लस होणार म्हणजेच 15 + 10 25 म्हणजे हा आला A13 प्लस आला. ठीक आहे. आता हा मॅट्रिक्स आपण खाली घेऊ. याचा कलर पण चेंज करून नंतर चेंज करावा लागतो. ठीक आहे. मग आता नेक्स्ट एलिमेंट आहे A21. मग A21च्या पोझिशनला कोण आहे बघा 3 आहे. मग 3चा रो नंबर
2 आणि कॉलम नंबर 1 इक्वल्स टू काय येणार, याला मायनस साईन येणार. ठीक आहे. मग बघा इथं काय आहे, याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. 1 1 5 1 1 1 नंतर नाही 5 आणि 1. ठीक आहे. मग बघा इथं काय येणार आता, मायनस ब्रॅकेटमध्ये 1 × 1 1 मायनस 5 × 1 5. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथं मायनस ब्रॅकेटमध्ये मायनस 1 - 5 -4. मग इथे येणार आहे +4. मायनस मायनस काय होईल प्लस. मग A21 काय होणार आहे +4 येणार. ठीक आहे. नंतर मग A22 काय इथं A22च्या पोझिशनला आहे -2. -2 याचा रो नंबर आहे 2, कॉलम नंबर पण 2 आहे, म्हणून इथे येणार प्लस साईन. कोणतं प्लस, कारण की 2 + 2 4, म्हणजेच कोणता नंबर आहे E1 नंबर आहे. मग E1 नंबरला काय येतं प्लस साईन येतं. ठीक आहे. मग आता याचं करस्पॉन्डिंग मायनर 1 1 5 1. इथं काय येणार 1 1 नंतर इथं 5 आणि 1. ठीक आहे. तर बघा मग प्लस ब्रॅकेटमध्ये 1 × 1 मायनस 5 × 5. बघा आता इथं काय येणार -4 येणार. आणि बाहेर इथं काय प्लस साईन आहे, त्याचा काही इफेक्ट होणार नाही, कारण की आतमध्ये मायनस साईन आहे. ठीक आहे. म्हणजेच A22 किती आला -4. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे A23 मध्ये बघा इथं 3 एलिमेंट आहे, याचा रो नंबर 2 कॉलम नंबर 3, म्हणजेच याला येणार आहे मायनस साईन आणि त्याचा करस्पॉन्डिंग मायनर लिहा. मग मायनर येणार आहे बघा 1 1 5 5 1 1 5 आणि 5. ठीक आहे. मग इथे येणार मायनस ब्रॅकेटमध्ये 5 × 5 मायनस 5 × 5, म्हणजे 5 - 5 0, म्हणजे A23 किती आला 0 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता नेक्स्ट रो मधला एलिमेंट कोणता आहे A31. मग A31च्या तिथं पोझिशनला कोण आहे 5 आहे. ठीक आहे. मग 5चा रो नंबर आहे किती, रो नंबर 3 आणि कॉलम नंबर पण 1 आहे, म्हणजे इथं येणार याला प्लस साईन आणि त्याचे करस्पॉन्डिंग त्याचं मायनर. मग बघा 1 1 -2 3 1 1 -2 आणि 3. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, प्लस साईन बाहेर तसंच राहणार. 3 -2 × 1 -2. मग इथं काय येणार 3 + 2 आणि याला बाहेर प्लस साईन राहणार आहे, म्हणजेच A31 किती आला +5 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट A32च्या पोझिशनला इथं 5, त्याचा रो नंबर येणार आहे 3, कॉलम नंबर येणार आहे 2. मग बघा आता याला येणार आहे मायनस साईन आणि याचे करस्पॉन्डिंग मायनर लिहा. मग बघा या 5च्या करस्पॉन्डिंग मायनर काय येणार, ही रो आणि हा कॉलम सोडून द्यायचं. 1 1 3 3 इथे येणार 1 1 3 3. मग बघा 1 1 3 3 आल्यानंतर -3 1 3 × 1 3 आणि 3 × 1 3, म्हणजे इथे येणार आहे 0. मग A32 किती आला 0 आला. ठीक आहे. आता लास्टवाला हा मॅट्रिक्स इथून काढून घेऊ आपण. ठीक आहे. Ctrl+Z. ठीक आहे. मग बघा लास्ट एलिमेंट आहे A33च्या पोझिशनला कोण आहे 1 आहे. 1चा रो नंबर 3, कॉलम नंबर पण 3, म्हणून याला येणार आहे प्लस साईन. 3 + 3 6 होतं. मग बघा 1 1 3 -2 1 1 3 -2. ठीक आहे. हा मायनर कंप्लीट. मग बघा इथं काय येणार आहे प्लस ब्रॅकेटमध्ये -2 × 1 -2, त्यानंतर -3 × 1 3. ठीक आहे. मग इथं काय होणार
प्लस बाहेर येणार इथं मध्ये -5, म्हणजेच A33 किती आला, -5 आला. किती आला, -5. मग बघा आता नेक्स्ट याच्यावरती कोएफिशियंट मॅट्रिक्स लिहायचं. मग कोएफिशियंट मॅट्रिक्स बघा, हे मिटून टाकतो. ठीक आहे. आता तर कोएफिशियंट नाही, सॉरी, कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचं. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट, कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट काय येणार आहे, इक्वल्स टू, इथं लिहू आपण. ठीक आहे. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट लिहा, -17, 12, 25. -17, 12 आणि इथे येणार आहे 25. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट काय आहे, 4 - 4 0, 4 - 4 0. ठीक आहे. 4 - 4 आणि इथंही 0. त्याच्यानंतर ना नेक्स्ट 5 0 - 5, 5 0 - 5. ठीक आहे. 5 0 - 5. मग आता हा कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट, ह्याला काय करायचं, याचा ट्रान्सपोज घ्यायचा ॲड जॉईंट काढायसाठी. मग ॲड जॉईंट ऑफ ए काय येणार, इथं लिहा, ॲड जॉईंट ऑफ ए इक्वल्स टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर. ठीक आहे. मग कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज लिहा. मग ॲड जॉईंट ऑफ ए इक्वल्स टू याचा ट्रान्सपोज लिहायचा. मग ट्रान्सपोज लिहिताना काय करायचं, जे रो राहत्या त्यांना कॉलममध्ये कन्वर्ट करायचं. मग बघा, रोला जर कॉलममध्ये कन्वर्ट करायचं आलं तर काय करणार, -17, 12, 25. ठीक आहे. त्याच्यानंतर ना 4 - 4 0. त्यानंतर ना नेक्स्ट आहे 5 0 - 5. ठीक आहे. मग बघा, आता ॲड जॉईंट काढला आपण. आता आपल्याला काढायचा इनवर्सचा फॉर्म्युला काय राहतो बघा ना, ए इनवर्स इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट इंटू ॲड जॉईंट ऑफ ए. ठीक आहे. मग बघा इथं काय येणार, 1 डिटर्मिनंट किती आलता आपला, डिटर्मिनंट किती आलता बघा बरं, डिटर्मिनंट आलेला आहे बघा आपला 20 आलेला आहे. ठीक आहे. मग 1/20 लिहायला लागली, तर काय लिहा, 1/20. इथं लिहा 1/20 इंटू -17, 4 आणि इथं 5, 12 - 4 0, 25 0 -5. हा आला आपला मॅट्रिक्स. ठीक आहे. मग आपला हा ए इनवर्स आला. काय आला, ए इनवर्स. मग आता नेक्स्ट आपलं जे इक्वेशन होतं ते काय होतं,
व्हेरिएबल मॅट्रिक्स एक्स, व्हेरिएबल मॅट्रिक्स एक्स इक्वल्स टू ए इनवर्स इंटू कोएफिशिएंट मॅट्रिक्स, सॉरी कॉन्स्टंट मॅट्रिक्स. कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय होता आपला, बी होता. मग इथं काय येणार आहे 1/20 इंटू तो मॅट्रिक्स काय आलेला आपला आता इनवर्सचा 17 4 -17 4 5 चल्या -17 4 आणि 5 -12 12 -4 0 12 -4 आणि 0. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 25 0 -5 25 0 -5. ठीक आहे. मग बघा आता इथं काय येणार आहे व्हेरिएबल मॅट्रिक्स काय इथं एक्स वाय झेड इंटू कॉन्स्टंट मॅट्रिक्स काय होता आपला कॉन्स्टंट मॅट्रिक्स बघा लागतो 3 4 11 3 4 11. ठीक आहे 3 4 11. मग आता बघा यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन करताना 1/20 तसंच. मग इथं मध्ये काय येणार फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मग फर्स्ट रो काय इथं -17 इंटू इथं काय आहे 3 प्लस 4 इंटू काय येणार 4 इंटू 4 प्लस 5 इंटू 3 5 इंटू 3. त्याच्यानंतर आता सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 12 इंटू 3 प्लस 12 इंटू 3 -4 इंटू 4 -4 इंटू 4 प्लस 0 इंटू 11. ठीक आहे. त्याच्यानंतर 25 गुणिले 3 25 गुणिले 3 प्लस 0 गुणिले 4 त्याच्यानंतर -5 इंटू 11 प्लस -5 इंटू 11. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्स वाय झेड इक्वल्स टू 1/20 इंटू बघा आता इथं काय की -17 17 3 51 म्हणजे येणार आहे -51 प्लस 4 चौक 16 प्लस 5 त्रिक 15 12 त्रिक 36 प्लस -16 4 चौक 16 होईल पण ते एका 4ला मायनस साईन प्लस इथं काय येणार आहे 0. त्याच्यानंतर 25 त्रिक 75 प्लस 4 इंटू 0 0 प्लस -11 इंटू 5 म्हणजेच येणार आहे -55. ठीक आहे. मग बघा इथे येतं 1/20 बघा 51 प्लस 16 प्लस 15 मग 16 प्लस 15 किती होणार 31 आणि 31 मायनस 51 किती येणार आहे 31 मायनस 51 -20 ठीक आहे. 36 मायनस 16 किती येणार आहे 20 येणार आहे. त्याच्यानंतर 75 मधून 55 गेले खाली किती राहिले
75 - 55 ते पण 20च येणार आहे. ठीक आहे, ते पण किती आलं 20. इथं समोर येणार आहे XYZ. ठीक आहे, मग बघा आता हा जो 1/21 स्केलर मल्टिपल आहे, हा जर आपण मध्ये प्रत्येकाला जर मल्टिप्लाय केला, मध्ये जर प्रत्येकाला तो जर मल्टिप्लाय केला तर काय भेटेल? एक मिनिट, इथं हे गुलाबी कलर चेंज करू, बरोबर वाटत नाही. ठीक आहे, बरोबर म्हणजे आपलं स्टँडर्ड नाही. ठीक आहे, इथं तर खूप सारे कलर यूज करता येतात. XYZ इक्वल्स टू मॅट्रिक्स -20. हे -20 येणार आहे का? बघा इथं आपलं थोडंसं करेक्शन झालं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, मग 5 × 11 येणार इथं 11. ठीक आहे, 3 नाही ते. बघा इथं 11 आहे, 11 11 11 बरोबर. मग इथं 55 येईल, किती येणार आहे 55. हा जो 55 आहे, बघा +55 होणार, आणि 16 + 51 बघा -51 + 16 + 55 हे किती येईल? मग +20 येणार आहे. किती येणार आहे? +20 येणार आहे. ठीक आहे, याला डिलीट करा. +20 येणार आहे. ठीक आहे, इथं पण हे +20 होणार. ठीक आहे, बघा असे छोटे मिस्टेक करायचे नाही. छोटे मिस्टेक जर झाल्या तर काय होणार? मार्क कट होणार. 20 × 20, नंतर नेक्स्ट 20 × 1/20, परत इथं 20 × 1/20. मग ते काय होणार? सगळे एकमेकांमध्ये कट होऊन जाणार. कट झाल्यानंतर काय राहील बघा, इथे येणार XYZ इक्वल्स टू काय येणार इथं 1 1 1. मग तिन्ही पण व्हॅल्यू काय भेटले आपल्याला? 1च भेटले. मग करस्पॉन्डिंग एलिमेंटनुसार ॲज पर द रूल ऑफ इक्वलिटी X इक्वल्स टू 1, Y इक्वल्स टू 1 आणि Z इक्वल्स टू पण 1. ठीक आहे, तिन्ही पण आन्सर काय भेटले आपल्याला? 1 1 भेटले. बघा मग आता आपण आज इन्व्हर्जन मेथडचे सगळे प्रॉब्लेम बघितले. 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आपण. ठीक आहे, तर आता आपलं हा मॅट्रिसेस चॅप्टर संपलेला आहे. उद्यापासून आपण बघणार आहे आता पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण कोणतं चॅप्टर बघणार? पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे, मग आपल्याला तिन्ही पण आन्सर 1 1 भेटलेले. तर बघा आपण सगळ्यात आधी काय केलं, इथं बघा इक्वेशन दिलेलं होतं, आपण त्याचा मॅट्रिक्स फॉर्म लिहिला. मॅट्रिक्स फॉर्म लिहिल्यानंतर डिटर्मिनंट बघितला. डिटर्मिनंट +20 आला, नॉट इक्वल्स टू 0 आला, म्हणून A इन्व्हर्स एक्झिस्ट होता. एक्झिस्ट असल्यामुळे आपण काय केलं? को फॅक्टर्स फाइंड आउट केले प्रत्येक एलिमेंटची. मग को फॅक्टर फाइंड आउट केल्यानंतर बघा आपण इथं त्याचा को फॅक्टर मॅट्रिक्स लिहिला. को फॅक्टर मॅट्रिक्सचा आपण ट्रान्सपोज घेतला. ट्रान्सपोज घेतल्यावर जो मॅट्रिक्स भेटला तो ॲज आपल्याला ॲडजॉईंट आहे. मग ॲडजॉईंट मॅट्रिक्स आल्यानंतर आपण काय केलं? 1 डिटर्मिनंट इंटू ॲडजॉईंट केलं. मग ॲडजॉईंट केल्यानंतर आपल्याला A इन्व्हर्स भेटला. A इन्व्हर्स भेटल्यानंतर आपण आपले जे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिलं होतं त्या इक्वेशनमध्ये आपण काय केलं बघा, व्हेरिएबल मॅट्रिक्स इक्वल्स टू A इन्व्हर्स इंटू कॉन्स्टंट. मग त्या फॉर्ममध्ये आपण मल्टिप्लिकेशन केलं. नंतर लास्टला 1/20 जो स्केलर मल्टिपल होता तो मल्टिप्लाय केला. नंतर आपल्याला XYZ च्या व्हॅल्यू 1 1 1 भेटल्या. ठीक आहे, ठीक आहे, मग आपलं आता हे संपलं आहे मॅट्रायसेस. ठीक आहे, बाकीचं आपण आता पुढच्या लेक्चरला बघू. आता पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहे पार्शियल फ्रॅक्शन.